येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीच्या माध्यमातून येवला तालुक्याचा सर्वत्रच प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे। त्याच निमित्त आपण येवला तालुक्यातील पिंपळखुटे येथे आपण जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधून असे नेमकी त्यांची समस्या काय आणि नेमकी त्यांच्या मनातला आमदार कोण याबाबत आपण त्यांची सविस्तर चर्चा करणार आहोत। आजी काय सांगाल यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातला आमदार भुजबळ साहेब असेल का शिंदे साहेब असेल? साहेब कोण? भुजबळ साहेब का? भुजबळ साहेबांनी इतकं आम्हाला या रस्त्याला आले पहिल्यांदा तर आम्हाला हात जोडले, खड्डे होते इतक्या रस्त्यानं जायला, म्हणजे माता माऊली तुम्ही कशा जाते यावल्याला, तर साहेब आले तर आम्हाला एवढे रस्ते भारी केले, आम्हाला एवढे सभा मंडप दिले, आम्हाला मसमभूमी दिली, आम्हाला रस्ते तिथं जायला करून दिले, पाण्याच्या टाक्या नळ, आम्हाला 3 दिवसाला पाणी भरपूर येतं। आमची लय मजा आहे, लय साहेब आले म्हणून आमची सगळी मजा आहे। आम्हाला अनुदान येतं, वावराचे पैसे येते, आम्हाला हे मोदीचे पैसे येत्या, लाडकी बहीण योजना, आम्हाला सगळे पैसे भरपूर, त्यांना आम्हाला मतदानाच्या आधीच सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे पोच केले। असं कोण करीन? असे साहेब एवढे दयाळू मयाळू आहे भुजबळ साहेब सगळ्यांचे, ते कोणाचं असं काही हे करती नाही, कोणाचं चला बा याला द्यायचं त्याला द्यायचं असं नाही, सगळ्याला समान सारखं धरीत ते देव माणूस आहे। तुमच्या मनातला आमदार कोण नेमकी कोण व्हायला पाहिजे? माणिकभाऊ शिंदे व्हायला पाहिजे का भुजबळ साहेब व्हायला पाहिजे? आज माझं लग्न होऊन मी आले त्यावेळेस आमची पाण्याची सोय नव्हती, आम्हाला 2-2 हांड्यानं पाणी 1-1 किलोमीटर वरून आणावं लागायचं, पण आज आम्हाला त्यांच्यामुळं आम्ही आज घरात नळे, घरात पाणी व्यवस्थित स्वच्छ करून भरले जातं आणि आमचे आज कुटुंब सुद्धा त्या पाण्यापासून निरोगी आहे। आम्हाला दुसरी कुठली काही नको, पण भुजबळ साहेबच निवडून आले पाहिजे। डोंगरगाव पोहोच घालायचं पाणी इथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याबाबत तुम्ही काय सांगाल? आम्हाला त्यांनी खूप सहकार्य ते, म्हणजे आम्हाला इतका आनंद झालेला आमचा गगनात मावत नाही इतकं त्यांनी पाण्याचा आमचं कुटुंब म्हणजे पूर्ण सुखीच केलेलं आहे ना त्या बंधाऱ्यामुळं। लाडके बहिणीचे तर खूपच त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, त्यांनी दिले बहिणी इतक्या खुश त्याच्यावर, कारण त्यांना कधी बँक माहिती नव्हती, त्यांना कधी कुठं हिंडणं माहिती नव्हतं, पण त्या लाडक्या बहिणीमुळे त्या आज फिरू शकत्या, हिंमत आलेली त्यांच्यात का आम्ही भावामुळे आम्ही काहीतरी हातात 4 रुपये होईना आमच्या हातात आलेले। आजी येवला तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये आताची ही निवडणूक चालू आहे, ह्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट माणिकराव शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे, तुम्हाला काय वाटतं तुमच्या तालुक्याचा आमदार कोण व्हायला पाहिजे? शिंदे। आमच्या मनातला आमदार माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब हेच आहे। याचं कारण असं आहे का त्यांनी आत्ताच महिन्यापूर्वी डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये मांजरपाड्याचं पाणी आणून सोडलं आणि ते पाणी आल्यामुळं या पूर्व भागातील सर्व शेतकरी आज सुजलम सुफलम झाला आहे आणि इकडून पुढे बी होणार आहे। साहेबांनी भरपूर विकास असा केलेला आहे। आमचं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून लहान लहान मुलांची अंगणवाडी असन, आम्हाला ग्रामपंचायतीसाठी कार्यालय सुद्धा नव्हतं, आम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये बसत होतो, पण अक्षरशः साहेब आल्या 2004 पासून इथं आल्यापासून या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय झालं। मशानभूमीची सुद्धा अवस्था इतकी बिकट होती का आम्हाला माणूस मेल्यानंतर त्याला मशानवरती नेण्यासाठी रस्ता नव्हता, अशी बिकट परिस्थिती होती। ते सुद्धा काम या ठिकाणी साहेबांनी त्यांच्या निधीतून मार्गी लावलं। सभागृहाचं काम असन, रस्त्यांचे कामं असतील, त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकरी वर्गातून साहेबांनाच एक शिक्की मतदान देऊन पुन्हा एकदा 5व्यांदा साहेबांना आमदार करणार आहेत, यात कुठलीही शंका नाही। अजून साहेबांची या ठिकाणी लीड वाढणार आहे। साहेबांनी महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असन, शेतकऱ्यांना मोफत वीज बिल असन, पाणी असन, घरकुल योजना असन, अशा अनेक योजना गोरगरिबांच्या तळागाळांपर्यंत पोहोचवण्याचं काम साहेब येवल्याचे आमदार असल्यामुळेच पोहोचलं। त्यामुळे आम्ही साहेबांचे सर्व शेतकरी मनपूर्वक आभार मानतो आणि 5व्यांदा लाखोच्या मताधिक्याने परत साहेबच आमदार होणार आहे। बाबा काय वाटतं तुम्हाला कोण आमदार व्हायला पाहिजे तुमच्या येवला तालुक्याचा? भुजबळ साहेब व्हायला पाहिजे की ॲडव्होकेट माणिकराव शिंदे व्हायला पाहिजे? माणिकराव शिंदे व्हायला, कारण ते अडी अडचणी दूर करणारे, म्हणजे निवडून आले तर सर्व जनतेला म्हणजे समजा व्यवस्थित हे करतील असं। अजून अनेक काही कोणाचं अडचणी काही असल्या तर ते दूर करतील असं। बाबा येवला तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, इथं नेमकी कोणाची हवा आहे आणि कोण आमदार म्हणून निवडून येईल तुम्हाला काय वाटतं? आता याच्यामधलं असं आहे, आता
नेमकं कोण येईल नेमकं सांगता येणार नाही ना असं एक आपण तरी गावात काय हवंय, काय वाटतं तुम्हाला? हा बोला बोला बोला. भुजबळची आवाज भुजबळ काय काय कारण? काय ना ते विकास करेल, पाणी पुरवठा येईल, पाणी आणले, काही गावाचा विकास करेल, रोड करेल बर बर. असं. बाबा काय सांगतील, तुम्हाला काय वाटतं गावात काय हवा नेमकी आणि कोण आमदार म्हणून निवडेल? इथं भुजबळ साहेबांची हवा आहे आणि इथं भुजबळ साहेबच निवडून येतील, कारण त्यांचा येवला तालुक्यामध्ये भरपूर विकास आहे आणि त्या विकासाच्या जोरावर भुजबळ साहेब निवडून येणार.